Good morning, all of you. Today we are going to learn safety management, our unit number 4. In our last lecture, we have seen introduction of safety management as well as syllabus of safety management. Okay, and in this our lecture, we will see what are the causes of accidents as well as accidents because of workers, accidents because of management, and other factors of accidents. Okay, now let's turn to our syllabus or our lecture. तर पहिला पॉईंट आहे बघा, ॲक्सिडेंट्स बिकॉज ऑफ वर्कर्स. तर जे लास्टचं लेक्चर होतं म्हणजे कालचं, त्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की सेफ्टी मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय आणि त्याची गरज ही ऑर्गनायझेशनमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये किंवा कंपनीमध्ये का भासते. ओके, किंवा सेफ्टी मॅनेजमेंटचं प्रॉपर नॉलेज असणं किंवा ॲडिक्वेट नॉलेज असणं वर्कर्सना का गरजेचं आहे. ओके, आणि या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की ॲक्सिडेंट्सची कॉजेस काय काय असतात, म्हणजे कुठल्या कुठल्या कारणामुळं ऑर्गनायझेशनमध्ये ॲक्सिडेंट्स होतात. तर पहिलं त्यातलं सांगितलेलं आहे बघा, ॲक्सिडेंट्स बिकॉज ऑफ वर्कर्स. तर वर्कर्समुळं झालेले ॲक्सिडेंट्स किंवा कामगारांमुळं झालेले अपघात. त्यातला पहिला पॉईंट आहे बघा, टेकिंग शॉर्टकट्स. आता टेकिंग शॉर्टकट्स म्हणजे काय, तर काम करत असताना अगदी शॉर्टकट गोष्टींचा वापर करणं. ओके, म्हणजे बघा, जर एखादं काम व्हायला किंवा एखादी प्रोसेस व्हायला जर काम करत असताना ती जर लेंदी प्रोसेस असेल किंवा जर जास्त वेळ लागत असेल तर ती प्रोसेस कमी प्रमाणात करून किंवा कमी वेळेत किंवा घाई गडबडीत करण्याची जी गडबड असते कामगार लोकांना किंवा वर्कर्सना, त्यामुळं काय होतं तर बऱ्याचदा ॲक्सिडेंट्स हे घडून येतात. ओके, किंवा लक्ष नसणे कामाकडं, दुसऱ्या कुठल्या तरी विचारामध्ये असणे, तर या गोष्टींमुळं सुद्धा काय होत असतात तर मग ते शॉर्टकट्स घ्यायला जातात आणि अशावेळी काय होतं तर असे ॲक्सिडेंट्स घडून येत असलेले आपल्याला दिसतात. सेकंड पॉईंट आहे बघा, लॅक ऑफ ॲडिक्वेट नॉलेज. आता कधी कधी काय होतं, जर नवीन वर्कर्स असतील एखाद्या ऑर्गनायझेशन्समध्ये आणि मग त्यांना समजा जर मशिनरी यूज करण्यासाठी जर त्यांना तिथं ठेवलं किंवा त्यांना ते काम दिलं गेलं की मशिनरी यूज करा वगैरे, पण त्या जर मशिनरी यूज कशा करायच्या याचं जर प्रॉपर किंवा ॲडिक्वेट नॉलेज जर त्या वर्करला नसेल तर अशावेळी काय होतं तर अपघात होण्याची शक्यता जास्त असते. कारण जर मशीन यूज कसं करायचं हेच माहिती नसेल तर कुठं हात लावल्यानंतर शॉर्ट सर्किट होऊ शकतं किंवा कुठला पार्ट आहे त्या मशीनचा हे जर लक्षात नसेल तर कदाचित हात अडकण्याची वगैरे त्या मशीनमध्ये जास्तीत जास्त शक्यता असते. ओके, आणि त्यामुळंच वर्कर्सना म्हणूनच बऱ्याच ऑर्गनायझेशनमध्ये बघा किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काय केलं जातं तर एखादं म्हणजे वर्कर्सची रिक्रुटमेंट केल्यानंतर किंवा स्टाफिंग केल्यानंतर त्यांना योग्य ते आधी ट्रेनिंग दिलं जाते. मग 1 महिन्याचं असेल, 10 दिवसांचं असेल, म्हणजे गरजेनुसार ज्या पद्धतीनं वर्कर्सना त्या कामाची किंवा त्या ट्रेनिंगची गरज आहे त्यानुसार किंवा त्या पद्धतीनं त्यांना काय केलं जातं तर ट्रेन केलं जाते आणि मगच त्यांना त्यांचं जो काही जॉब असेल किंवा त्यांची जी काही पोस्ट असेल ती डिव्हाइड करून दिली जाते. आणि म्हणूनच जर कामाचं तुम्हाला प्रॉपर नॉलेज असेल किंवा तुम्ही जर व्यवस्थित शिकला असाल की आपल्याला इथं नेमकं कोणत्या प्रकारचं काम करायचं आहे, त्यावेळी काय होतं तर ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यता कमी असते. आणि म्हणूनच इथं एक सांगितलेलं कारण आहे बघा की लॅक ऑफ ॲडिक्वेट नॉलेज. ओके, आणि म्हणूनच लॅक ऑफ ॲडिक्वेट नॉलेज हा एक त्यांनी पॉईंट सांगितलेला आहे. जर कामगारांना त्यांच्या कामाचं किंवा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमधल्या गोष्टींचं डिपार्टमेंटचं जर व्यवस्थित किंवा प्रॉपर नॉलेज नसेल तर ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यता ही जास्त असते. थर्ड पॉईंट आहे बघा, पुअर हाऊसकीपिंग. आता हाऊसकीपिंग म्हणजे काय तर स्वच्छता राखणं. ओके, ऑर्गनायझेशनमध्ये जर समजा वर्कर्सकडून योग्य ती दक्षता घेतली नाही, योग्य ती जर काळजी घेतली नाही, योग्य ती खबरदारी घेतली नाही किंवा हाऊसकीपिंग व्यवस्थित केलं नाही, म्हणजे जर स्वच्छतेची गरज असेल आणि त्या ठिकाणी जर समजा स्टाफ रिक्रूट केला असेल, म्हणजे वर्कर्स रिक्रूट केले असतील पण ते जर काम चुकारपणा करत असतील, ते वेळच्या वेळी त्यांचं काम नीट करत नसतील, तर अशावेळीसुद्धा काय होतं तर ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यताही जास्त असते. ओके, तर बघा त्यानंतर नेक्स्ट पॉईंट सांगितलेला आहे,
इग्नोरन्स ऑफ सेफ्टी प्रोसिजर्स. मग हा सुद्धा पॉईंट आपण लॅक ऑफ ॲडिक्वेट नॉलेज या संदर्भात घेऊ शकतो. म्हणजे कसं आहे, म्हणजे याचा रेफरन्स देऊ शकतो की समजा जर ज्या पद्धतीनं एखाद्या गोष्टीचं योग्य नॉलेज नसेल, त्याच पद्धतीनं समजा त्यांना जे काही सेफ्टी प्रोसिजर्स किंवा सेफ्टी मेजर्स वापरायचे आहेत, ओके, त्याबद्दलच जर त्यांना काही माहिती नसेल तर अशा वेळीसुद्धा ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे समजा एखाद्या अशा केमिकल इंडस्ट्रीमध्ये वर्कर्स काम करत आहेत जिथं त्यांना म्हणजे एखाद्या वायूला किंवा एखाद्या अशा पातळ द्रवाला हात लावल्यानंतर हाताची साल्टं वगैरे निघण्याची शक्यता असते किंवा कुणाला जर ॲलर्जी असेल अशा गोष्टींची, तर त्यावेळी त्यांनी स्वतः ती माहिती घेऊन किंवा ऑर्गनायझेशनकडून जर एखादं ट्रेनिंग, सेमिनार, वर्कशॉप वगैरे ठेवलं तर त्यांच्याकडून जे काही व्यवस्थित नॉलेज दिले गेले असेल की हँडग्लोव्ज वापरा, ओके. समजा जर इलेक्ट्रिशियनचं काम असेल आणि त्या ठिकाणी जर डोळ्यांना त्रास होणारं काम असेल तर त्यावेळी ग्लासेस वापरणं खूप गरजेचं असतं. मग या सगळ्या गोष्टी जर माहिती असून देखील जर वर्कर्स वापरत नसतील तर काय होतं, तर असे ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यताही जास्त सांगितली जाते. त्याचबरोबर कधी कधी काय होतं तर वर्कर्स आपल्या कंटाळापणामुळे किंवा कामचुकारपणामुळे सुद्धा अशा गोष्टी वापरत नाहीत आणि त्यामुळंच त्याचा त्रास किंवा त्याची जास्तीत जास्त जर हानी पोहोचत असेल तर ती कुणाला तर ती वर्कर्सना स्वतःलाच असते. त्याचबरोबर समजा एखाद्या ठिकाणी जर गॅसेसची जर कंपनी असेल आणि तिथं जर वायू गळती वगैरे होण्याची शक्यता असेल तर अशावेळी मास्क वापरणं किंवा योग्य ते काय त्यांचा जो काय युनिफॉर्म असेल किंवा योग्य ती जी काही खबरदारी त्यांनी सांगितली असेल ऑर्गनायझेशनकडून ती घेणंसुद्धा त्यावेळी खूप गरजेचं आहे. पण हे जर वर्कर्सनी स्वतःहून अंमलात आणलं तर काय होतं तर असे ॲक्सिडेंट्स किंवा असे अपघात होण्याची शक्यताही कमी सांगितली जाते. पुढं बघा, नेक्स्ट पॉईंट आहे मेंटल डिस्ट्रॅक्शन्स. आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं जर कामगार काम करत असताना वेगळ्या विचारामध्ये असेल आणि समजा ती व्यक्ती जर मशिनरीच्या ठिकाणी काम करत असेल तर अशावेळी जे काय प्रोडक्ट्स तयार होत आहेत तर त्यासोबत त्यांचा हात अडकण्याची किंवा पाय अडकण्याची, ओके, कधीकधी पूर्ण ती व्यक्तीसुद्धा त्या मशीनमध्ये जाते त्या जे पट्टे वगैरे लावलेले असतात त्यासोबत. म्हणजे हे कशामुळं होतं तर मेंटल डिस्ट्रॅक्शनमुळं. म्हणजे तुम्ही काम एका ठिकाणी करताय आणि तुमचे विचार हे दुसरे तुमच्या डोक्यामध्ये चालत असतात. जर कॉन्सन्ट्रेशन नसेल तुमच्या कामावरती तर त्यावेळीसुद्धा अशा प्रकारचे ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यताही जास्त असते. आणि म्हणूनच कामगारांनी काम करत असताना एकाग्र राहणं किंवा आपल्या कामावरती कॉन्सन्ट्रेशन करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मग त्यावेळी समजा जर घरचे काही वाद असतील किंवा इतर काही गोष्टी असतील ज्यामुळे त्या कामगारांचं कॉन्सन्ट्रेशन होत नसेल तर अशावेळी किंवा समजा जर ऑर्गनायझेशनमध्ये पेमेंट वेळेवर होत नसेल, ऑर्गनायझेशनमध्ये कलिगसोबत काही प्रॉब्लेम असेल तर या सगळ्या गोष्टींचा सुद्धा काय होतं तर मेंटली डिस्ट्रॅक्शन्स जे असतात तर त्याच्यावरती परिणाम होतो आणि त्यामुळं वेगवेगळे अपघात किंवा वेगवेगळे ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यताही जास्त असते. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, पुअर प्लॅनिंग. तर बघा, आता समजा जर एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी काम करते तर जो काही प्रेफरन्स असेल कामाचा त्या पद्धतीने जर काम केलं तर ते काम नीट होण्याची शक्यता असते. पण त्या व्यक्तीचं जर प्लॅनिंगच नसेल, म्हणजे कधी कुठला आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे किंवा कधी पहिल्यांदा आपल्याला कुठलं काम करायचं आहे हे जर त्या वर्करने ठरवलेलं नसेल तर अशावेळीसुद्धा ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यताही जास्त वर्तवली जाते. आणि म्हणूनच योग्य गोष्टीचं योग्य वेळी प्लॅनिंग असणं हे वर्कर्सच्या दृष्टीनं त्याचबरोबर ऑर्गनायझेशनच्या दृष्टीनं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे असं सांगितलं जातं. लास्टचा पॉईंट आहे बघा यातला की कॉम्पिटिशन्स अमंग कलिग्स फॅटिग्यू. तर बघा, कधी काय होतं तर आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनंच जसे आपले मित्र असतात त्याच पद्धतीनं आपले शत्रूसुद्धा असतात, ओके. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, शत्रू इन द सेन्स की आपले विचार पटत नाहीत. शत्रू म्हणजे लगेच युद्धाला वगैरे मारामारी वगैरे असलं काही नाही, तर आपले विचारांमध्ये मतभेदता असते, ओके. कधी काय होतं की काही लोकांसोबत आपले विचार जुळतात पण कधी काय होतं की काही लोकांसोबत आपले विचार जुळत नाहीत. तर मग अशावेळी काय होतं तर तिथं विचारांमध्ये मतभेद आल्यामुळं आपण आपलं त्या लोकांशी सहसा पटत नाही आणि मग तिथं काय होतं तर दोन लोकांमध्ये किंवा दोन व्यक्तींमध्ये कॉम्पिटिशन असलेली आपल्याला जाणवते. मग यावेळीसुद्धा त्या दोघांच्या कॉम्पिटिशनमुळं किंवा दोघांमध्ये असलेल्या मतभेदांमुळं सुद्धा ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यताही जास्त वर्तवली जाते.
सेकंड रिझन आहे बघा, ॲक्सिडेंट्स बिकॉज ऑफ मॅनेजमेंट, व्यवस्थापनामुळे झालेले अपघात किंवा मॅनेजमेंटमुळे झालेले ॲक्सिडेंट्स. तर पहिला पॉईंट आहे बघा, लॅक ऑफ ट्रेनिंग टू वर्कर्स. तर आता सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी, ज्यावेळी आपण एखादी ऑर्गनायझेशन उभी करतो, आपले गोल्स सेट करतो, ऑब्जेक्टिव्ह सेट करतो, त्याच्यानंतर आपण काय करतो तर त्याच्या आधी आपण प्लॅनिंग करतो, मग गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह सेट करतो, मग आपला एरिया वगैरे चूज झाल्यानंतर आपण ऑर्गनायझेशन उभा करतो आणि त्यानंतर आपण स्टाफिंग करतो, बरोबर. मग ज्यावेळी आपण स्टाफिंग करतो त्यावेळी आपण कुठल्या पोस्टसाठी किती क्वालिफिकेशनची व्यक्ती घेतो हे पूर्णतः मॅनेजमेंटवरती अवलंबून असतं. आणि त्यावेळी त्या व्यक्तीचं प्रत्येक गोष्टी, म्हणजे ती ज्या क्षेत्रामध्ये किंवा ती ज्या एरियामध्ये काम करणार आहे त्या एरियामध्ये त्या व्यक्तीचं कितपत नॉलेज आहे हे तपासणं किंवा हे पडताळण्याची जबाबदारी कुणाची असते तर मॅनेजमेंटची. पण समजा जर मॅनेजमेंटमध्येच जर लोक अशी असतील की वशिलेबाजी करून पैसे घेऊन जर रिक्रुटमेंट करत असतील तर अशावेळी बऱ्याचदा काय होतं तर म्हणजे पैसे तरी मिळतात, पण ज्या कामासाठी जी व्यक्ती योग्य पद्धतीनं हवी आहे ती व्यक्ती तिथं मिळत नाही. आणि त्यामुळं त्याचबरोबर ती व्यक्ती मिळत नसल्यामुळं काय होते तर त्यांना ट्रेनिंगसुद्धा व्यवस्थित दिलं जात नाही. आलं लक्षात. म्हणजे त्यांच्या फक्त क्वालिफिकेशन, मग त्यांना कितपत एखाद्या गोष्टीचं प्रॅक्टिकल नॉलेज आहे याचा विचार न करता जे कागदांवरती मार्क्स असतात, म्हणजे तुमचा जो रिझल्ट असतो त्याच्या बेसवरती त्यांचं रिक्रुटमेंट केलं जातं, पण त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज हे तपासलं जात नाही. अशावेळी काय होतं आणि प्रॅक्टिकल नॉलेज तपासलं जात नाही ते नाहीच, त्याचबरोबर त्यांना ट्रेनिंगसुद्धा प्रॉपरली दिलं जात नाही. लगेच त्यांचं रिक्रुटमेंट करून लगेच त्यांना पोस्टिंग, म्हणजे त्यांचं पोस्टिंग केलं जातं. ओके. मग अशावेळीसुद्धा काय होतं तर जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं प्रॉपर नॉलेज नसेल तर ती व्यक्ती त्या ठिकाणी काम कशा पद्धतीनं करणार आहे सांगा मला. ओके. आणि म्हणूनच जर वर्कर्सना ट्रेनिंगची कमतरता असेल किंवा ट्रेनिंग व्यवस्थित पद्धतीनं दिलं गेलं नाही तर त्यावेळीसुद्धा ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यताही जास्त असते. सेकंड पॉईंट आहे बघा, इक्विपमेंट्स फॉर सेफ्टी आर नॉट प्रोव्हाइडेड. आता कधी काय होतं की ऑर्गनायझेशनकडून म्हणजे जेवढं बजेटरी प्लॅनिंग करता येईल तेवढं केलं जातं, पण त्यामध्ये असं नाही की तुम्ही वर्कर्सच्या जीवाशी खेळून तुमचा पैसा वाचवावा. ओके. म्हणजे जिथं ज्या गोष्टींची गरज आहे तिथं तुम्ही तेवढा पैसा किंवा तेवढ्या गोष्टी या प्रोव्हाइड केल्याच पाहिजेत. म्हणजेच बघा, जर वर्कर्सना सेफ्टी मेजर्सची गरज असेल, म्हणजे जर केमिकल इंडस्ट्री असेल किंवा दुसरी कुठली इंडस्ट्री असेल जिथं वेगवेगळे जॉब्स तयार केले जातात, वेगवेगळे केमिकल्स तयार होतात, तर बघा अशा ठिकाणी वर्कर्सना सेफ्टी मेजर्स प्रोव्हाइड करणं हे ऑर्गनायझेशनचं काम असतं. पण हे जर इक्विपमेंट्स सेफ्टी मेजर्सचे जर वर्कर्सना प्रोव्हाइड होत नसतील तर त्यावेळीसुद्धा ऑर्गनायझेशनच्या काय म्हणतो आपण तर कंजूशीपणामुळे म्हणा किंवा त्यांच्या बेजबाबदारपणामुळे सुद्धा वर्कर्सच्या जीवाशी खेळ होतो. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, मोर वर्क लोड इज गिवन टू अ पर्सन दॅन हिज कॅपॅसिटी. कधी काय केलं जातं की एखाद्या एरियामध्ये जर 4 लोकांची गरज असेल कामासाठी तर तिथं फक्त 2 किंवा 3च लोकं भरली जातात. मग जो एका व्यक्तीचा लोड एक्स्ट्राचा पडतो तो 3 लोकांमध्ये वाटून दिला जातो किंवा 4 लोकांच्या ठिकाणी 2 लोकच भरली जातात. मग जो एक्स्ट्रा लोड असतो 2 व्यक्तींचा तो त्या परत 2 व्यक्तींवरती पडतो. मग अशामुळं सुद्धा काय होतं तर कामाच्या लोडमुळे मग परत त्या वर्कर्सना स्ट्रेस येणं, त्यांना टेन्शन येणं, या सगळ्या गोष्टी होतात. आणि या गोष्टींमुळं सुद्धा काय होतं तर ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यता असते, म्हणजे त्यांचं मेंटल डिस्ट्रॅक्शन असल्यामुळं. त्याचबरोबर समजा एखादी व्यक्ती ही जर तेवढी कॅपेबल नसेल, म्हणजे एका वेळी एखादी व्यक्ती आपलंच फक्त काम करू शकते. ओके. पण ती जर व्यक्ती त्या व्यक्तीला 2 किंवा 3 व्यक्तींचं काम जर हँडल करायला दिलं तर अशा वेळीसुद्धा त्या व्यक्तीचं म्हणजे त्या कामावरती कॉन्सन्ट्रेशन न होता जास्तीत जास्त काय होतं तर डायव्हर्शन होऊन ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यताही वर्तवली जाते. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, लॅक ऑफ मेंटेनन्स ऑफ प्लांट अँड मशिनरी. आता बघा, ज्यावेळी एखादी ऑर्गनायझेशन ही उभारली जाते त्यावेळी जर आपल्या ऑर्गनायझेशनचं जो काही प्रोडक्ट आहे त्याची जर प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज व्हायची असेल तर प्रत्येक गोष्ट ही जिथल्या तिथं असणं किंवा अपडेट असणं हे खूप गरजेचं आहे. ओके. पण कधी काय होतं की
मॅनेजमेंट जी असते ती अशा गोष्टींकडं दुर्लक्ष करते. म्हणजे बघा, जर मशिनरीचा मेंटेनन्स ठेवायला लागत असेल तर तो त्यावेळी ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर समजा दुसऱ्या काही गोष्टी अपडेट करायला लागत असतील किंवा त्यांचा मेंटेनन्स जर ठेवायला लागत असेल तर ते ठेवणं त्यावेळी खूप गरजेचं आहे, जेणेकरून वर्कर्सना त्याचा कुठल्याही पद्धतीनं त्रास होणार नाही. आणि याची जबाबदारी पूर्णतः कुणाची असते तर मॅनेजमेंटची असते. पण हे जर केलं नाही किंवा मेंटेनन्स वेळच्या वेळी केला नाही प्रत्येक गोष्टीचा ऑर्गनायझेशनमधल्या, तर त्यावेळीसुद्धा ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यताही जास्त सांगितली जाते. आणि यातलाच लास्टचा पॉईंट आहे बघा, केअरलेसनेस टुवर्ड्स वर्कर्स. म्हणजेच बघा, जर वर्कर्सच्या बाबतीत जर केअरलेसनेसपणा दाखवला, शेवटी तीसुद्धा माणसं आहेत, ओके. आणि त्यांचा विचार करून काय केलं गेलं पाहिजे तर प्रत्येक गोष्टीचा म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्येक गोष्ट ही राबवली गेली पाहिजे, ओके. जर त्या लोकांप्रती किंवा त्या वर्कर्सप्रती जर समजा तुम्ही केअरलेसनेसपणा दाखवला तर प्रोडक्टिव्हिटी तर डिक्रीज होतेच. त्याचबरोबर तुमची जी काय तुमचा जो काही स्टेटस असतो मार्केटमध्ये ऑर्गनायझेशनचा, तो सुद्धा डळमळीत होण्याची शक्यता असते. आणि तुमची जी काय ऑर्गनायझेशन असेल ती जास्त दिवस किंवा जास्त वेळ मार्केटमध्ये सस्टेन राहू शकत नाही. आणि म्हणूनच केअरलेसनेसपणामुळं सुद्धा काय होतं तर जर वर्कर्सची योग्य पद्धतीनं काळजीच घेतली जात नसेल तर अशावेळीसुद्धा ॲक्सिडेंटचं प्रमाण हे वाढलेलं दिसून येतं. पुढं बघा, अनकम्फर्टेबल वर्किंग पोश्चर. त्याचबरोबर बघा, आता यातलाच आपल्याला रिझन नंबर 3 सांगितलेलं आहे बघा, ॲक्सिडेंट्स ड्यू टू लेआउट ऑर डिझाईन ऑफ वर्किंग प्लेस. जे तुमचं कामाचं ठिकाण आहे, कामगारांचं किंवा वर्कर्सना ज्या ठिकाणी काम करावं लागतं तर त्या ठिकाणी असलेलं कामाचं म्हणजे तो जो काही एरिया आहे, ते जे काय ऑफिस आहे, तर त्या ठिकाणी त्या ऑफिसचं जे काही लेआउट आहे किंवा डिझाईन आहे त्या वर्किंग प्लेसचं, तर त्यामुळं सुद्धा ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यता असते. म्हणजे बघा पुढं कशा पद्धतीनं, तर पहिला पॉईंट आहे बघा, अनकम्फर्टेबल वर्किंग पोश्चर. जर वर्कर्सना योग्य पद्धतीनं बसण्यासाठी जागा नसेल, उभारून जर काम करायचं असेल तर त्या ठिकाणी त्यांना उभारण्यासाठी जागा नसेल, गर्दी असेल, अडचण असेल, तर अशा वेळीसुद्धा म्हणजे ते कम्फर्टेबली त्यांचं काम करू शकत नाहीत. मग मेंटल डिस्ट्रॅक्शन होणं किंवा त्रास होणं, तर या गोष्टींमुळे सुद्धा ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यता ही जास्त सांगितली जाते. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, रॉंग डिझाईन्स ऑर लेआउट ऑफ वर्किंग प्लेस. जर रॉंग डिझाईन असेल, व्यवस्थित मगाशी सांगितलं त्या पद्धतीने गर्दी असेल, सामान व्यवस्थित लावलं गेलं नसेल, ओके, तर या सगळ्या गोष्टींमुळं सुद्धा काय होतं तर वर्कर्स आपलं कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन ठेवू शकत नाहीत आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यताही जास्त असते. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, ऑइली ऑर ग्रीसी फ्लोअर्स. समजा जर तेल कारखाने असतील किंवा तेल घाणे असतील, ओके, ज्या ठिकाणी जास्तीत जास्त ऑइली सरफेस होण्याची शक्यता असते, तर असे एरिया हे वारंवार पुसून घेणं किंवा ते जास्तीत जास्त प्रमाणात ऑइली कसे होणार नाहीत याची काळजी घेणं किंवा त्यासाठी स्पेशली व्यक्ती ठेवणं ते साफ करण्यासाठी, जेणेकरून कोण घसरून म्हणजे तो एरिया कसा मग नेहमी स्लिपी एरिया राहतो, ओके, म्हणजे स्लिपरी एरिया राहतो. मग अशा वेळी स्लिप होऊन व्यक्ती पडून हात क्रॅक होण्याची, पाय क्रॅक होण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींची काळजी घेणे, त्या गोष्टींचा मेंटेनन्स ठेवणं ही जबाबदारी ऑर्गनायझेशनची असते, ओके. आणि जर अशा फ्लोअर्स असतील तर तिथं योग्य ती काळजी घेतली गेली तर असे ॲक्सिडेंट्स कमी होण्याची शक्यता असते. पण बऱ्याचदा अशा गोष्टींकडं लक्ष दिलं जात नाही, त्याकडं दुर्लक्ष केलं जातं आणि ऑइली किंवा ग्रीसी फ्लोअर्समुळं सुद्धा असे ॲक्सिडेंट्स घडून येत असलेले आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, इम्प्रॉपर इलेक्ट्रिफिकेशन ऑर कन्स्ट्रक्शन ऑफ अ प्लांट. त्याचबरोबर बघा, जर तुमचं जे काय प्लांटचं कन्स्ट्रक्शन आहे किंवा तुमचा जो वर्किंग एरिया आहे त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते जर योग्य पद्धतीनं नसेल किंवा प्रॉपर इलेक्ट्रिफिकेशन केलं नसेल, म्हणजे नेहमी मध्ये जर शॉर्ट सर्किट वगैरे होत असेल तर आग लागण्याची शक्यता असते पूर्ण इंडस्ट्रीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये. त्याचबरोबर मग त्यामध्ये जर वर्कर्स त्या ठिकाणी काम करत असतील तर ते मग परत जास्त रिस्की होतं. मग या सगळ्या गोष्टी म्हणजे
इलेक्ट्रिफिकेशनचा मेंटेनन्स ठेवणं किंवा कन्स्ट्रक्शनचा मेंटेनन्स ठेवणं. समजा स्लॅब वगैरे जर चांगल्या पद्धतीचा बसवलेला नसेल तर तो स्लॅब कोसळण्याची भीती असते, ओके, किंवा भिंती कोसळण्याची सुद्धा भीती असते. तर या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं किंवा या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेणं हे ऑर्गनायझेशनचं काम असतं. आणि हे ऑर्गनायझेशनने ज्या त्यावेळी या गोष्टी काय केल्या पाहिजेत तर मेंटेन केल्या गेल्या पाहिजेत. आणि लास्टचा पॉईंट आहे बघा यातला, अदर थ्रेट्स लाईक लिकेज ऑफ वॉटर ऑर गॅसेस. त्याचबरोबर समजा पाण्याच्या टाकीची वगैरे जर सोय असेल ऑर्गनायझेशनमध्ये तर ती लीक तर होत नाही, किंवा गॅसेस असतील, मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं गॅसेस इंडस्ट्री असेल किंवा गॅसेसची ऑर्गनायझेशन असेल, कंपनी असेल, तर त्या ठिकाणी वायू गळती होणार नाही. आता भोपाळ वायू दुर्घटना तुम्हाला माहितीच असेल, तर त्यामध्ये फक्त विषारी वायू गळतीमुळे तिथे कितीतरी कामगारांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर त्याच्या आसपास असलेल्या एरियामध्ये सुद्धा तो वायूपासून तिथल्या लोकांचा जीव धोक्यात होता. तर अशा पद्धतीने या गोष्टी घडणार नाहीत. मग हे ज्या त्यावेळी मग कधी कधी काय होतं, नॅचरलीसुद्धा या गोष्टी होत असतात, पण आपण जर मेंटेनन्स ठेवला म्हणजे त्याचं प्रत्येक गोष्टीची एक टाईम लिमिट असते. म्हणजे एखादी जर गोष्ट असेल तर ती 6 महिन्यानंतर ती चेक करून घ्यावी लागते किंवा त्याचा मेंटेनन्स ठेवायला लागतो, ओके. तर अशा पद्धतीनं ऑर्गनायझेशनकडून या प्रकारचा मेंटेनन्स ठेवणं खूप गरजेचं आहे, तरच असे ॲक्सिडेंट्स आपल्याला कमी करता येतील. पण दुर्दैवी बऱ्याचदा काय होतं की ऑर्गनायझेशनकडून या गोष्टींकडं दुर्लक्ष केलं जातं, कारण की मॅनेजमेंट किंवा ओनर तरी तिथं नसतातच काम करायला. मग हे सगळं कामगारांच्या किंवा वर्कर्सच्या जीवावरती सोडून ते काय करतात तर मेंटेनन्स न करतात, अगदी बेजबाबदारपणे अशा गोष्टी करतात, आणि त्यामुळं मग वर्कर्सना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्सिडेंट्सना सामोरं जावं लागतं, ओके. नेक्स्ट रिझन आहे बघा, ॲक्सिडेंट्स बिकॉज ऑफ नॅचरल डिझास्टर्स. नैसर्गिक आपत्तींमुळं होत असलेले अपघात. त्यातला पहिला आहे बघा फ्लड्स, म्हणजे पूर. तर बघा कधी कधी काय होतं की अगदी जर साखर कारखाने वगैरे असतील तर ते नदीच्या कडेला वगैरे असण्याची शक्यता असते, किंवा समजा जर केमिकलची इंडस्ट्री असेल तर अशा सगळ्या गोष्टी या कारण की त्यांना सांडपाणी सोडायचं असतं नदीमध्ये. त्यामुळं बऱ्याचदा या इंडस्ट्रीज किंवा या केमिकल इंडस्ट्रीज या नदीकिनारी वगैरे उभारलेल्या असतात. मग अशावेळी तिथल्या कामगारांचा फ्लड वगैरे जर त्या नदीला येत असेल, किंवा कधी कधी ढगफुटी होऊन जास्त पाऊस पडल्यानंतरसुद्धा फ्लड येत असतात, ओके, नद्यांना. मग अशावेळी म्हणजे पूर किंवा महापूर येत असतात. मग अशावेळीसुद्धा त्या इंडस्ट्रीमधील कामगारांची दक्षता घेणं, तेवढ्या काळापुरतं काम बंद ठेवणं, ओके, या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. सेकंड बघा अर्थक्वेक्स. आता अर्थक्वेक म्हणजे काय तर भूकंप. तर भूकंप वगैरे आल्यामुळं सुद्धा काय होतं तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यता असते. स्लॅब कोसळणं किंवा जमीन हादरणं, जमीन दुभंगणं. तर या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा कामगारांना त्रास होत असतो. म्हणूनच जर काय भूकंपरोधित जर काय साधनं वगैरे बसवता येत असतील ऑर्गनायझेशनमध्ये तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट आहे बघा सुनामी. तर सुनामी वगैरे सारखे जे प्रकार असतात, समुद्राकडेला ज्या असणाऱ्या इंडस्ट्रीज असतील किंवा ऑर्गनायझेशन असतील तर अशा वेळीसुद्धा तिथल्या वर्कर्सची किंवा तिथल्या कामगारांची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे, आणि त्यावेळी या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा स्टॉर्म्स, म्हणजेच वादळं. तर वादळ वगैरे येत असेल तर अशावेळी ज्या इंडस्ट्री असतील समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी, तर अशा गोष्टी तर ज्या पद्धतीनं सुनामीसाठी किंवा फ्लडसाठी आपण ज्या उपाययोजना करतो त्याच पद्धतीनं वर्कर्सना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, किंवा अशा प्रकारचे जर स्टॉर्म्स वगैरे येत असतील तर ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यता ही जास्त असते, ओके. देन हेवी रेन्स. त्याचबरोबर मुसळधार पाऊस किंवा ढगफुटी. मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं जर ढगफुटी वगैरे होत असतील तर त्यावेळीसुद्धा शॉर्ट सर्किट होऊन किंवा पाणी जास्त साठून पूर येऊन महापूर येऊन वर्कर्सच्या बाबतीत ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यताही जास्त असते, ओके. त्यानंतर पुढे आहे बघा जनरल कॉजेस ऑफ ॲक्सिडेंट्स कुड बी ॲज फॉलोज. त्याचबरोबर काही सामान्य कारणंसुद्धा आहेत ॲक्सिडेंट्स होण्याची किंवा अपघात होण्याचे. त्यातलं पहिलं आहे बघा ॲक्सिडेंट्स ड्यू टू डेंजरस मशीन. काही जर डेंजरस मशीन्स असतील तर त्याचं जर प्रॉपर नॉलेज नसेल, जर ती योग्य प्रकारे हाताळली गेली नाही तर त्या ठिकाणी ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यता ही जास्त असते. त्याचबरोबर अनसेफ फिजिकल कंडिशन
अनसेफ कंडिशन असेल, म्हणजे जर योग्य पद्धतीचं वातावरण नसेल, जर डास वगैरे होत असतील त्या ठिकाणी, तर वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते कामगारांना किंवा वर्कर्सना. त्याचबरोबर जर स्वच्छता राखली जात नसेल तर त्यामुळं सुद्धा ते वारंवार आजारी पडण्याची शक्यता आहे. हे सुद्धा एक नॉर्मल किंवा आपण मायनर ॲक्सिडेंट्समध्ये घेऊ शकतो. देन मूव्हिंग ऑब्जेक्ट्स, जर काही मूव्हिंग ऑब्जेक्ट्स वगैरे असतील तर त्यामुळे होणारे अपघात. नेक्स्ट पर्सनल फॅक्टर्स, त्यांचे स्वतःचे काही घरचे वाद असतील आणि त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कामावरती होत नसेल तर अशा वेळीसुद्धा ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यता ही जास्त असते. देन अनसेफ ॲक्ट्स, अशा कृती करणं ज्यामुळं वर्कर्स सेफ राहू शकत नाहीत, म्हणजेच कामाकडं दुर्लक्षित करणं किंवा काम सुरू असताना जर समजा रात्रपाळीचे वगैरे लोक असतील तर कधी कधी काय होतं, डोळ्यांवरती झापड होते आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही ऐकलं असेल की ॲक्सिडेंट झालेले वगैरे अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. तर यामुळं सुद्धा काय होतं तर ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यता जास्त असते. देन इलेक्ट्रिकल कॉजेस, मगाशी सांगितलं मी तुम्हाला त्या पद्धतीनं वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा कंपन्यांमध्ये शॉर्ट सर्किट होणं, मेंटेनन्स न ठेवणं, ओके, तर या सगळ्या गोष्टींमुळं सुद्धा ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यता जास्त असते. आणि लास्टचा पॉईंट बघा, एक्सपोजर टू हार्मफुल सबस्टन्सेस. मगाशी सांगितलं त्याच पद्धतीनं की समजा एखाद्या वायूची गळती होणं, ओके, त्याचबरोबर काही केमिकल वगैरे हवेत पसरणं, या सगळ्या गोष्टींमुळं सुद्धा ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यताही जास्त असते. मग आता यानंतरचे जे पॉईंट्स आहेत ते आता आपण काय करूयात तर मी हे लेक्चर संपवते. जे राहिलेला पार्ट आहे या युनिटमधले ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. जर काही थोडे पॉईंट्स राहिले असतील तर ते डिस्कस करूयात. ओके, तर हे लेक्चर मला वाटते की तुम्हाला बऱ्यापैकी हे लेक्चर समजलं असेल. तरीही कुणाला काही प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल, एखादा पार्टबद्दल काही शंका असेल, काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकताय. ओके, आणि आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजले असेल. तरीही काही प्रॉब्लेम असेल तर कॉन्टॅक्ट. ओके, थँक्यू. सी यू अगेन इन द नेक्स्ट लेक्चर.